नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिक शेतकरी प्रशिक्षण मालिकेचे 24 भाग आपण पाहिले, 24 एपिसोड आपण पूर्ण केले. आज आपण 25व्या एपिसोडमध्ये माहिती घेणार आहोत. तर मागील 24व्या एपिसोडमध्ये असा माझा उद्देश होता की आपण अशी मालिका अशा दृष्टीने सुरू करावी की आपल्याला इसाप पद्धतीमध्ये कोणतेही रासायनिक खत वापरायचं नाही, कोणतेही कीडनाशक वापरायचं नाही, तणनाशकाचा वापर करायचा नाही. तर याच्या ऐवजी पिकाच्या गरजा भागवण्यासाठी ज्या आवश्यक निविष्ठा आहेत, जो रासायनिक खताचा पर्याय म्हणून आपण वापरू शकतो, कीटनाशकाला पर्याय म्हणून सेंद्रिय वापरू शकतो, अशा निविष्ठांची माहिती तुम्हाला द्यायची. तर मागच्या 24व्या एपिसोडमध्ये असं एक बहुगुणी असं एक निविष्ठ जे पंचगव्य आहे, ज्याची आपण पूर्ण माहिती घेतली मागच्या एपिसोडमध्ये. जे वाढवर्धक आहे, इम्युनिटी तयार करतंय, किड्याला दूर सारतंय आणि त्याला डेअरीमध्ये कोंबड्यासाठी आणि बियाणे साठवणीसाठी रोगनाशक, कीडनाशक, असं व्हायरसनाशक असे विविध गुणधर्म असलेल्या पंचगव्याची माहिती आपण मागच्या एपिसोडमध्ये सांगितली. आणि ते जवळपास सगळ्या जणांनी आपण ते तयार करावं अशी माझी विनंती आहे. 25व्या एपिसोडमध्ये या अनुषंगानं आपल्याला रासायनिक खताच्या ऐवजी घरच्या घरी एक घनजीवामृत तयार करून ठेवा. घनजीवामृत करायचं कसं याची पद्धती मी आज आपल्याला सांगणार आहे. आपल्याकडे शेण असतं, गाईचं शेण आहे, बैलाचं आहे. जे आपल्याकडे गोठ्यामध्ये शेण आहे, गाईचं असो, गावरानी गाई असेल चांगलंच आपल्याला, पण बैलाचं चालेल आपल्याला. हे शेण जे आहे आपण ते रोज गोळा करून सावलीत ठेवायचे एका कोपऱ्यामध्ये, जेणेकरून तो वाळू नये. तर 7-8 दिवसाचं शेण आपण एका ठिकाणी गोळा करून ठेवलं तर 400 किलो शेण आपल्याला पाहिजे मित्रांनो. 400 किलो ताजं शेण म्हणा हे ते असते आपल्याला. आणि ते आपल्याला शेडमध्ये, झोपड्यामध्ये प्लॅस्टिक शीट अंथरायची, प्लॅस्टिक पेपर अंथरायचा, टार्पोलिन वगैरे ताडपत्री अंथरायची आणि त्या सावलीमध्ये, शेडमध्ये हे 400 किलो शेण जे गोळा होत आहे तर ते आपण पातळ अंतरायचं आहे. आता बऱ्याच जणांकडे जनावर नाहीत, एकच गाय आहे, एक म्हैस आहे, 2 बैल आहेत, ते इतकं शेण उपलब्ध नाही म्हणतायत. तर जवळच्या गोशाळेमध्ये जायचं. गोशाळेमध्ये जाऊन आपण एक ट्रॉलीनं की बैलगाडीनं जसं आहे तसं आपण हे शेण एकाच वेळेस आणू शकतो आणि हे घनजीवामृत आपण तयार करू शकतो. तर आपल्याला किती हवं आहे? 400 किलो शेण हवं आहे, गाईचं किंवा बैलाचं. हे आपण शेण आणून त्याला काडी कचरा वगैरे स्वच्छ काढून व्यवस्थित आपण ते पातळ अंतरायचं ताडपत्रीवर आपल्या शेडमध्ये, खोलीमध्ये. ते आपण टाकल्यावर 4 किलो गुळ घ्यायचा, काळा गुळ, स्वस्त काळा गुळ घ्यायचा, त्याचं पाणी करायचं आणि 4 किलो गुळाचं पाणी त्याच्यावर शिंपडायचं. हे शिंपडल्यावर आपल्याला 40 लिटर गोमूत्र सुद्धा आपल्याला शेणावरून आणता येईल किंवा आपल्यावर गोळा करून ठेवा. 40 लिटर गोमूत्र म्हणजे पहिला आयटम झाला 400 किलो शेण, दुसरा आयटम झाला 4 किलो गूळ, तिसरा आयटम झाला 40 लिटर गोमूत्र. हे आपल्याला 3 घटक आपल्याला पातळ पातळ याच्यावर अंतराचे, टाकायचे, शिंपडायचे. नंतर तुम्ही काय करा, 8 किलो बेसन, डाळीचं पीठ जे आहे, हरभऱ्याचं पीठ, 8 किलो बेसन घ्या. बेसन महाग असेल समजा तर आपल्याकडे सोयाबीन असेल, घरी सोयाबीन असते प्रत्येकाकडे, तर बेसनच्या ऐवजी सोयाबीन पीठ 8 किलो घ्या. तर हे सगळं त्याच्यावर शिंपडा आणि गावातून एक दुकानातून ट्रायकोडर्मा व्हिरिडी नावाचं 1 किलोचं कल्चर घेऊन या. ते रोगनाशक आहे आणि अत्यंत बुरशीनाशक आहे, रोगनाशक आहे. हे कल्चर 1 किलो आणायचं आणि ते सुद्धा आपल्याला पाणी करून त्या याच्यावर शिंपडायचं पूर्ण. आता हे शिंपड्यावर आपण खोऱ्यानं म्हणा, कशानं तरी आपण अवजारानं हे एकजीव करायचं, खालीवर खालीवर करून एकजीव करायचं. सगळं मिक्स झालं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे. आणि हे असं पुन्हा हे सावलीमध्येच हवा न येईल असं याप्रमाणे, हवा येऊ द्या पण ऊन येऊ नये, उन्हानं नत्र उडून जातं. तर या शेडमध्ये, सावलीमध्ये आपल्याला हे 3-4 दिवस ठेवायचं. 3-4 दिवस ठेवल्यावर आपल्याला त्याचं पावडर सारखं तयार होईल, भुगा तयार होईल. हलवून पाहायचं, वर खाली करायचं, जेणेकरून आपण पेरताना आपल्याला पातळ धार सोडता यावी आपल्याला पावडर सारखी, खतासारखी. तर हे होईपर्यंत 3-4-5 दिवस थंडीच्या मानानं, हवामानाप्रमाणे ते वाळू द्यायचं चांगलं. 4-5-6 दिवसानंतर आपण हे एकत्र करायचं, गोळा करायचं आणि आपले पोते भरून ठेवायचे मित्रांनो. तर हे झालं घनजीवामृत. रासायनिक खताचं मात्रा त्याच्यामध्ये बुरशीनाशक आहे आपल्याला, रोगनाशक आहे आपल्याला आणि रासायनिक
मूलद्रव्य सूक्ष्म मूलद्रव्य आहेत, तर हे आपल्याला सेंद्रिय खत म्हणून वापरता येते. सुरुवातीला तुम्ही काय करायचं, जेव्हा आपण पेरणी कराल, आता रब्बीची पेरणी येणार आहे सोबत, रब्बीच्या पेरणीच्या वेळी तुम्हाला पंचगव्यानं बियाण्याला संस्कार करायचे. पंचगव्य 3% घ्यायचे, बियाणे संस्कार करायचे. आणि नंतर 4 पानावर पीक आल्यावर पंचगव्याची फवारणी करायची. 450 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून, म्हणजे 3% पंचगव्य आपल्याला पिकावर फवारायचं आहे. घनजीवामृत तुम्ही एकदा तर कोणतं पीक पेरायच्या आधी जमिनीमध्ये टाकू शकता, किंवा नंतर पेरणी नंतर 3 आठवड्यानं बायांना सरते लावून कोळप्याच्या मागं आपण हे घनजीवामृत आपण पेरणीनंतर 3 आठवड्याने पेरा. 1 क्विंटल 2 क्विंटल तुमच्या याच्याप्रमाणे पेरा, शेत किती आहे काय नाही, तर 1-1.5 क्विंटल पडलं पाहिजे. आणि सेंद्रिय युरिया जे आपण करणार आहोत, किंवा तुम्हाला सांगितलं असेल, मला आठवत नाही, पण ते आपण एक सेंद्रिय युरिया आपण तयार केलाय, तो 1 महिन्याने द्यायचा. 3 आठवड्यानं घनजीवामृत, 1 महिन्यानं सेंद्रिय युरिया. म्हणजे रासायनिक शेतीमध्ये आपण जे बघतो, पेरणीपूर्वी खत, बेसल डोस, नंतर टॉप ड्रेसिंग डोस, हे आपल्या सेंद्रियचे बेसल टॉप ड्रेसिंग हे झाले, टॉप ड्रेसिंग खताची मात्रा झालेली आहे. आता याच्या पुढे आपल्याला बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्हिरिडी बाजारातून विकत आणायचं नाही मित्रांनो. या पुढल्या एपिसोडमध्ये मी सांगाल की ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे घरच्या घरी कसं तयार करावं. जे आपल्याला प्रयत्न असा केला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, की बाहेरून निविष्ठा आणण्याचा खर्च आपल्याला करायचा नाही, कमीत कमी खर्च करायचा, जेणेकरून लागवड खर्च आपला कमी होईल. आपलं घरगुती खत, घरी तयार केलेलं कीटकनाशक, रोगनाशक, व्हायरसनाशक हे घरीच तयार करून आपल्याला लागवड खर्च कमी करायचा आहे, जेणेकरून आपल्याला निव्वळ नफ्याचं प्रमाण वाढवायचं आहे. सेंद्रिय शेतीमध्ये विक्रमी उत्पादन नको, विक्रमी निव्वळ नफा पाहिजे. 1 लाख रुपयाचे टमाटे, मी नेहमी उदाहरण देतो, 1 लाख रुपयाचे टमाटे काढले, 70,000 खर्च झाला तुमचा, सुतळ्या, दोरी, औषध, मजुरी, मांडव, काढणं, बियाणं, अमकं तमकं, 70,000 गेले, तर तुमच्या खिशामध्ये 30,000च पडले मित्रांनो. तर आपल्याला 1 लाखाचे टमाटे नाही काढायचे, आपल्याला 50,000चेच टमाटे काढायचे आणि 5,000 7,000च खर्च करायचे. म्हणजे निव्वळ नफा लक्षात घ्या. केव्हाही पिकाला, कोणत्याही पिकामध्ये आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये निव्वळ नफा जास्त मिळवायचा आहे. या दृष्टिकोनातून मी या एपिसोडमध्ये नेहमी सांगतो की या निविष्ठा आपण घरच्या घरी तयार करणं आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा व्हिरिडीची निविष्ठा कशी करायची हे मी पुढच्या वेळेस सांगेन तुम्हाला. आता बायोडायनॅमिक कॅलेंडर प्रमाणे आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे, सप्टेंबर महिना चालू आहे, पुन्हा ऑक्टोबर चालू नंतर होईल. सप्टेंबरमध्ये तुम्ही 18 तारखेला आणि 19 तारखेला कोणते भाजीपाला असो काय असो पेरणी टाळा, कारण तो अशुभ दिवस आहे, नोडचा दिवस आहे, पेरीजीचा दिवस आहे, चंद्र पृथ्वीच्या अत्यंत निकट असतो. त्यामुळं या 18 आणि 19 सप्टेंबरला तुम्ही पेरणी टाळा कोणत्याही पिकाची. आणि 5 तारखेला सुद्धा, म्हणजे उद्या काही पेरू नका, जर असेल तर 6 तारखेला पेरा, 5ला पेरू नका. आणि तुमच्याकडे भाजीपाला असतो, बरेचसे खतं, बरेचसे पिकं असतात, त्याच्यामध्ये फवारणी करण्यासाठी 16 तारीख लक्षात ठेवा. 16 सप्टेंबरला तुम्ही दशपर्णी किंवा लिंबोळी अर्क याची फवारणी जर केली, हे प्रिव्हेंटिव्ह होईल. म्हणजे कीड वाढण्याचं प्रमाण, रोग वाढण्याचं प्रमाण याच्या वेळेस योग्य तारीख, म्हणजे याचं नियंत्रण करण्यासाठी, व्यवस्थापनासाठी बायोडायनॅमिक कॅलेंडर प्रमाणे 16 तारीख महत्वाची आहे. कारण पौर्णिमेच्या 48 तास आधीचा हा दिवस आहे. पौर्णिमा 18 तारखेला आहे, 16 तारखेला जर फवारणी केली तर किडीचं व्यवस्थापन तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मिळू शकेल. हे एक बायोडायनॅमिक कॅलेंडर प्रमाणे मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे. आमच्या या चॅनलला आता 25 एपिसोड व्हायलेत आणि 25 एपिसोड पूर्ण करून पुढे मी आणखी निविष्ठा, उदाहरणार्थ व्यायाम कसं तयार करायचं, व्यायाम म्हणजे मायक्रोरायझा, ते सुद्धा आपल्याला थोडंसं प्रयत्न करून. लॅबोरेटरीमध्ये ॲझो PhD हे सोपं आहे करणं, परंतु व्यायाम करत नाहीत, किचकट प्रक्रिया आहे आणि त्यातनंतर महाग आहे. पण हे घरगुती वापरासाठी आपण व्यायाम म्हणजे व्हेसिक्युलर, आर्बोस्क्युलर, मायक्रोरायझा हे कसं तयार करायचं, हे अत्यंत महत्वाची निविष्ठा. हे घरी कसं तयार करायचं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये सांगूया. तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा अशी माझी विनंती करतो. माझे ते हे जे एपिसोड आहेत तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपला फॉरवर्ड करा आणि फोनवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि आम्ही पुढच्या या गणपतीचे गडबड वगैरे संपल्यानंतर साधारण शेवटच्या आठवड्यामध्ये एक ऑफलाईन प्रशिक्षण घेणार आहे मित्रांनो. ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष येऊन हजर होऊन तुम्हाला 2 दिवसाचं प्रशिक्षण, जमीन तयार करण्यापासून, पेरणीपासून, कोणतं बियाणं कसं करायचं, त्याचं व्यवस्थापन, पीक पोषण व्यवस्थापन, तण व्यवस्थापन,
कीड रोग व्यवस्थापन कसं करायचं याच्यावर इत्थंभूत माहिती आम्ही 2 दिवस प्रशिक्षण घेऊन घेणार आहोत. त्यासाठी जी इच्छुकांनी फोन करावा. फोन नंबर आहेत, मग आमचा फोन नंबर आहे 9881497092 किंवा 9579896580 या नंबरवर तुम्ही ज्यांची इच्छा आहे त्यांनी फोन करून नोंदवावं. आपण त्यांच्या सोयीनं दिवस ठरवून आपण 2 दिवसाचं प्रशिक्षण घेऊया. आणि या ठिकाणी इथंच थांबतो आणि तुम्ही तुमचं सहकार्य याच्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.